पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी आज मतमोजणी होते आणि अचूकतेसाठी संगणकीय प्रणालीचा इथे वापर करण्यात येतोय। पात्र व्यक्तींनाच मोजणीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवार या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। तुषार झरेकर आपल्याला पिंपरीतून अपडेट देत आहेत। तुषार, पिंपरीमधली हाय व्होल्टेज फाईट नेमकं चित्र कसं दिसतंय, आज कशी तयारी करण्यात आली आहे पिंपरीमध्ये? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मतमोजणी आज होताना एकंदरीत पाहायला मिळेल। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडमध्ये 128 नगरसेवक हे आज निवडून देण्यात येतील। ते सर्व जी निवडणूक प्रक्रिया आहे ती खरं तर आज अंतिम टप्प्यामध्ये आल्याची एकंदरीत पाहायला मिळते। त्यातील जर आपण पाहिलं तर मतमोजणी ही सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे आणि पिंपरी चिंचवडच्या 8 ठिकाणी संपूर्ण मतमोजणी होणार आहे। संपूर्ण ठिकाणी पोलिसांचा तगडा असा पोलीस बंदोबस्त असेल। त्यानंतर या संपूर्ण ठिकाणी वेगवेगळ्या यंत्रणा ही कार्यान्वित असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। सीसीटीव्ही कॅमेरे सर्व ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे या संपूर्ण गोष्टीचं नियंत्रण करण्यासाठी एक वॉर रूम उभारण्यात आलेली आहे। त्या वॉर रूम मध्ये या 8ही ठिकाणचा जो निकाल आहे तो त्या ठिकाणी पोहोचेल किंवा त्या ठिकाणावरून सर्व यंत्रणांना सतर्कतेचे किंवा इतर जे निर्देश आहेत ते खरं तर दिले जाणार आहे। संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात आलेला आहे। संपूर्ण निवडणूक ही पारदर्शक राहावी यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासन असेल किंवा निवडणूक आयोग असेल ते प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतंय। प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 32 असं या संपूर्ण याच्यामध्ये काही प्रभागांमध्ये 15, काही प्रभागांमध्ये 14 तर काही प्रभागांमध्ये 21 अशा 21 फेऱ्यांपर्यंत ही जी मतमोजणी आहे ती होणार असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। अगदी तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।